नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी एक अशी हँडबॅग शिवणार आहे। त्यासाठी त्याचं माप घेते मी 20 बाय 10.5। एक पीस आहे 20 बाय 10.5चा आणि 20 बाय 5चे 2 पीस आहेत जे ऑरेंज कलरचे आहेत आणि अशा 10.5 इंचाच्या 2 झिप घेणार आहे। दोन्ही साईडनी लावायचे आहेत त्या, जेणेकरून फ्रंटचे 2 पॉकेट बनणार आहेत। दाबटीप घ्यायची आहे तशीच वरती। दोन्ही साईडचे झिप लावून झालेले आहेत। आपण आता बेल्ट लावतो। इथे सेंटर पॉईंट काढून तिथून 2-2 इंचावर मार्किंग करून हे बेल्ट बसवलेले आहेत। आता जे 2 पीस होते 20 बाय 5चे ते दोन्ही साईडने आपण जोडून घेतलेले झिपच्या साईडने। नंतर ह्या प्रकारे असा हा पीस तयार झालेला आहे। तेवढंच आपण अस्तर घेणार आहोत। इथे 2.5 बाय 2 इंचाचे असे कोपरे कट केलेले आहेत मी झिपच्या साईडचे। तर त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत अशी शिलाई घ्यायची आहे दोन्ही साईडला, वरच्या खालच्या बाजूला। तर अशा पद्धतीने मी सुरुवात केलेली आहे। इथून अशी शिलाई घेऊन आपल्याला खालच्या बाजूने पण खाली दुसऱ्या झिप लावलेल्या साईडचे पण बाजू अशी शिवून घ्यायची आहे। म्हणजे झिपची दुसरी साईड पण याच पद्धतीने आपण शिवून घेतोय। आता बॅग आपल्याला उलटवून घ्यायची आहे कपडा हा। त्यानंतर राहिलेले पीस कट करायचे आहेत। इथे आपण हे एक्स्ट्राचे पीस कट करत आहोत। कपडा असा उलटवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर दाबटीप घेतोय शिलाई घेतलेल्या ठिकाणी। दोन्ही साईडने शिलाई झालेली आहे। तर इथे मी पॉकेटसाठी तिथे खाली शिलाई घेते, जेणेकरून 2 पॉकेट आपले तयार होतील। फ्रंट आणि बॅक दोन्ही 2 पॉकेट तयार होतात इथे एवढे मोठे, पाहू शकता। इथे आपल्याला दोन्ही साईडला शिलाई घ्यायची आहे। त्याआधी आपण कोपऱ्यामध्ये 2 बाय 2 इंचाचा असा बॉक्स तयार करत आहोत। तो कट करून घ्यायचा आहे। ते बॉक्स कट केल्यानंतर तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आधी साईडची शिलाई करायची।
हे बॉक्स मार्किंग केलेलं आहे ते पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनं. अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपली शिलाई करून झालेली आहे. आता इथे जिथं आपण पीस जॉईंट केलेला आहे तो कलर प्लेन कलरचा, तिथे आपण एक पायपिंग टाईप असं एक शिलाई घेत आहे. तिथे अशी पायपिंग तयार होईल त्या ठिकाणी, दिसायलाही सुंदर दिसेल. जे दाबटीप पण येते, थोडक्यात ही पायपिंगच होते. बॅगला कसा वेगळा शेप येतो याच्यामुळे. अशा पद्धतीने दोन्ही साईडनं आपली शिलाई केलेली आहे. बॅग आता पूर्ण झालेली आहे. तर आपण इथे आता एक वेलक्रो लावणार आहोत. इथे आपण आता वेलक्रो लावतोय. वेलक्रो हा 2.5 इंचाचा आहे. आपली पर्स या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही पॉकेट सेम साईजचे आहेत आणि खूपच छान झालेली आहे पर्स ही. तुम्ही पाहू शकता आतमध्ये पण स्पेस भरपूर आहे. लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.